नमस्कार मंडळी. आज आमच्या सांजखेडा गावातून आपण लाईव्ह आलेलो आहोत. हे लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवत आहोत आपल्या फेसबुकच्या माध्यमातून, सर्वच मीडियाच्या माध्यमातून हे लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवत आहोत. रात्री काल 19/3/2026 रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे आमच्या गावातील सर्व शेतकरी बांधवाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता थेट आम्ही आमच्या शेतात आलेलो आहे. आमचा जेवरीचा प्लॉट होता, अगदी सुंदर असा आलेला होता. आणि हे बघा तुम्ही, हे बघू शकता. आता खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अगदी असा सुंदर असा प्लॉट होता आणि रात्री गारपीट आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे बघा जेवरी आमची संपूर्ण खाली झोपलेली आहे, भुईमसाठ झालेलं आहे. हे लाईव्ह दृश्य तुम्ही थेट बघत आहात सांजखेडा येथून. खूप सुंदर अशी जेवरी आलेली होती, तुम्ही बघू शकतात हे लाईव्हमध्ये. आणि आता जर सकाळी बघितलं तर हा संपूर्ण जेवरीचा प्लॉट संपूर्ण नायनाट झालेला आहे. काय शेतकऱ्याने जगायचं कसं आहे? आणि हे तुम्ही थेट आपल्या शेतातून बघत आहात. मी रामदास गवळी सांजखेडा येथून हे लाईव्ह दाखवत आहोत. हे माझ्या शेतातली प्लॉट आहे. अगदी मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे. माझंच नाही तर अख्ख्या गावाचं नुकसान झालेलं आहे. हा जेवरीचा प्लॉट आहे आणि खूप सुंदर असा होता. रात्री 9:30 10:30च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वारा, विजेचा कडकडासह खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आमच्या शेतकरी बांधवाचं सर्वच नुकसान झालेलं आहे. आणि आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे जेवरीचा प्लॉट संपूर्ण झोपलेला आहे. हे लाईव्ह दृश्य तुम्ही बघत आहात. आता समोर तिकडं गव्हाचा प्लॉट आहे, तुम्हाला ते दाखवतो. त्यापूर्वी आमची सरकारला एकच मागणी आहे की ज्या शेतकरी बांधवांचं ह्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी, हे आमच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहोत. आता हे बघा समोरचा प्लॉट तुम्हाला दाखवत आहोत. हा आमचा गावाचा प्लॉट आहे. हे बघा अगदी भुईमसाठ झालेला आहे, पुरा नायनाट झालेला आहे. शेतकऱ्याने जगायचं कसं आणि खायचं कसं? ह्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे म्हणलं गावाचं पीक सर्वच शेतकरी बांधवांनी घेतलेलं आहे, तर तेही देखील शेतकरी राजांना पचत नाही. काय करावं, कसं खावं आणि कसं जगावं, हे एक लाईव्ह उदाहरण आहे. तुम्ही बघू शकतात. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत. सर्व गावाचं नायनाट झालेलं आहे. हे बघा संपूर्ण पीक जमिनीवर तर झोपलेलं आहे. काय इतका मोठ्या प्रमाणात गारपीट होती आणि वादळी वारा होता, त्यामुळे आमच्या शेतकरी बांधवाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्हाला इकडे दाखवत आहो. हे बघा पुरा नायनाट झालेला आहे. संपूर्ण गावाच्या पिकाचं सगळ्यात जास्त म्हणलं तर गावाच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि हे इकडे बी जेवरी उभाच राहिली नाही. अशी जेवरी इतकी उंचावर जेवरी होती, तुम्ही बघू शकतात. खूप छान अशी जेवरी आलेली होती, पण वादळी वाऱ्यामुळे जेवरी पिकाचं बी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान. हे बघा अशी इतक्या उंचावर जेवरी होती, खूप वाढलेली होती. आणि ह्या वादळी वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे. गारपीट खूप मोठ्या प्रमाणात गारपीट होत्या. त्या गारपीटमुळे आणि वादळी वाऱ्यामुळे आमचं शेतकरी बांधवाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की ज्या शेतकरी बांधवाचं गव्हाचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांना सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून तात्काळ मदतीचा हात पंचनामा करून मदत
थोडी द्यायलाच पाहिजे हे आपल्या लाईव्हच्या दृश्यातून मी सर्वांना सांगतो। हे बघा गहू संपूर्ण भुईमसाठ झालेला आहे।